जनस्वराज शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे व प्रदेशाध्यक्ष समीदादा कदम यांचे गिरगाव तालुका जत जिल्हा सांगली येथील युवा नेते माननीय राजू सपकाळे यांच्या टीमने गुड्डापूर येथे केले जोरदार स्वागत। जनस्वराज शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे व प्रदेशाध्यक्ष समीदादा कदम यांनी आज गुड्डापूर येथे भेट दिली। यावेळी त्यांनी धानम्मा देवीचे दर्शन घेतले। यावेळी गिरगाव तालुका जत जिल्हा सांगली येथील प्रदेशाध्यक्ष समीदादा कदम यांचे अत्यंत निकटवर्ती असलेले युवा नेते माननीय राजू सपकाळे यांच्या टीमने जनस्वराज शक्ती पक्षाच्या नेत्यांचे फटाक्याची आतिषबाजी करून जोरदार स्वागत केले। यावेळी युवा नेते माननीय राजू सपकाळे यांनी जनस्वराज शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे व प्रदेशाध्यक्ष समीदादा कदम यांचा बुके देऊन सत्कार केला। यावेळी त्यांच्या समवेत आसंगीत जतचे युवा नेते माननीय धनाजी पाटील, अक्षय पुजारी, राजू मुरडी, माडगाळ येथील युवा नेते शिवानंद हक्के, आसंगी येथील माननीय गायकवाड सर, श्री बिराजदार व सुसलाचे सरपंच माननीय बिराजदार यांच्यासह अनेक युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुड्डापूर तालुका जत जिल्हा सांगली येथे आज सायंकाळी जनस्वराज शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे व प्रदेशाध्यक्ष माननीय समीदादा कदम यांनी भेट घेऊन श्री धानम्मा देवीचे दर्शन घेतले। यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। Press the bell icon on the YouTube and never miss another update.